त्यावेळेस असं अजिबात नव्हतं. जे आई स्वयंपाक करेन ना ते आम्ही गुपचूप खायचो. अजिबात आम्हाला म्हणजे हे पण नव्हते, पर्याय पण होते, हे नाही आवडत मग ते करून देऊ का, असं जे आहे ते खा, नाही तर उपाशी राहा, असं आई डायरेक्ट तोंडावर सांगायची. तर इथं सार्थक 3-4 दिवस झाले चाललं होतं, मला बर्गर खायचा आहे, बर्गर खायचा आहे, चल ना बर्गर खायला. म्हटलं नको, मी नाही येणार चौकात, तू फक्त पाव घेऊन ये इथून दुकानातून, मी तुला घरच्या घरी बर्गर बनवून देते. तर आता पहिल्यांदाच ट्राय करत होते मी, म्हटलं चला आता रेसिपी पण तुमच्याशी शेअर करूया घरच्या घरी कसा मी बर्गर बनवलाय ते. तर पाव आणले होते, त्यांनी 2 बरोबर असे मधोमध भाग करून घेतले. आता पिझ्झा सॉस पण घरात होतं, मेयोनीज होतं, चीज पण होतं, फक्त पावच आणायला लागले होते, ते घेऊन आला होता तो. तर कांदा आणि टोमॅटोच्या अशा चकल्या करून घेतल्यात पातळ पातळ, आणि कोबी पाहिजे होता बरं का, पण कोबी घरात शिल्लक नव्हता. म्हटलं जाऊ दे आता एक दिवस कोबी शिवाय बर्गर खाऊन बघ कसा लागतो ते. तर इथं तवा तापायला ठेवला, त्याच्यावरती दोन्ही साईडनी पाव आपले छान गोल्डन कलरचे भाजून घ्यायचेत. तवा तुम्ही कोणताही घेऊ शकता. आता मी डोसे बनवले होते ना, वरच्यावर तवा होता म्हणून हाच तवा घेतला मी डोसे बनवल्याला, आणि तेल टाकून फ्राय केले. तुम्ही तूप किंवा मग हे वापरू शकता, बटर पण वापरू शकता फ्राय करण्यासाठी, ते गोल्डन करण्यासाठी मस्त. तर हे बघा, एका पावाला मी मस्त पिझ्झा सॉस लावला, एका पावाला मेयोनीज लावले, आणि अशा टोमॅटोच्या चकल्या परत कांद्याच्या चकल्या अशा त्याच्यावरती ठेवून घ्यायच्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जितकं आवडत असेल ना तितकं मस्त चीज भरपूर त्याच्यावरती असं किसून घ्यायचं, आणि तो दुसरा भाग आहे ना मग आपण मेयोनीज लावलेला तो वरच्या साईडने असं दाबून त्याला बसवायचा. झाला आपल्या घरच्या घरी तयार बर्गर. कसा वाटला बघा, आता तो खाऊन कळेल मला कसा झालाय ते, घरच्या घरी ट्राय केलंय मी. तर चला म्हटलं आता सार्थकलाच विचारू कसा झालाय बर्गर ते. तर इथं टीव्ही बघत बसला होता निवांत पाव आणून देऊन. तर बघा, खाण्याच्या आधी पहिलं थँक्यू म्हटला, थँक्यू मम्मा केल्याबद्दल. तर किती मोठा आग करून ते खायला लागत होतं बघा बर्गर. आधीच त्या पावाची जाडी जास्त, त्यात अजून आपण मटेरियल भरल्यामुळे त्याची जाडी अजून जास्त झाली होती, पण छान झालं होतं. म्हटलं चला आपण पण ट्राय करू कसं झालंय ते. तर छान झालं होतं बरं का. तुमच्या पण घरात, माझ्या घरात आहे एवढं सामान शिल्लक असेल ना, तर तुम्ही सुद्धा फक्त पाव आणून तुमच्या लाडक्या लेकासाठी घरच्या घरी बर्गर बनवू शकता. चला मग व्हिडिओ येथे सेंड करते. बाय बाय.